नमस्कार. आज मी इथे पेडवे म्हणजेच कांटा घेतलेले आहेत, त्या साफ करून घेते. मला बऱ्याचदा कमेंट आलेली असते, तुम्ही आढाळा वापरत नाही का? म्हणून मी आज आढाळ्यावर साफ करून दाखवते. अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहेत. पोटातली घाण काढून टाकते आणि बाकीचे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याला लाल मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 5-6 कोकमं घालते आणि मिक्स करून बाजूला ठेवते. अर्ध्या तासांनी त्यातले थोडेसे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि उरलेले कढईत तेल गरम करायला घेतले. तेलात मसाला लावून ठेवलेले पेडवे ठेवते आणि भांडं साफ करून त्यातलं पाणी ओतून झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे, परतून घेते मासे आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. मासे शिजलेले आहेत. पेडव्यांचं तिखलं तयार आहे. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेले आहे. आता वाटप मी ग्राइंडरवरती बारीक वाटून घेते. थोडं थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेते. इथे कच्चा फणस घेतलेला आहे. त्याचं बाहेरचं साल काढून धुवून कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि तेल घालून कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेलं आहे. थोडा थंड झाल्यावर आता त्याचे तुकडे कापून घेते. हे वरची माव काढून टाकते. फणस शिजलेलं आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते. इथे कैरी घेतलेली आहे, कैरीची साल काढून घेते. आणि अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेते आणि मीठ लावून बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात एक कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. कांदा परतून झाल्यावर शिजून ठेवलेला फणस घालते आणि कांद्यावर परतून घेते 2 मिनटं. त्यात वाटप घालते आणि थोडंसं पाणी घालून कैरी मीठ लावून ठेवलेली धुवून वाटपात घालते आणि मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. तर साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते, मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कोलंबी शिजेपर्यंत उकळी काढून घेते. कोलंबी शिजलेली आहे. कच्चा फणस घालून कोलंबीची कढी तयार आहे. इथे छोटी बारीक कोलंबी घेतलेली आहे. अशा प्रकारे कोलंबी बारीक कापून झालेली आहे. काढून घेते भांड्यात. इथे पालकची पानं घेतलेली आहेत, कोवळी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ती बारीक कापून घेते. अशा प्रकारे पालक कापून झालेला आहे, भांड्यात काढून घेते. त्यात बारीक कापून ठेवलेली कोलंबी घालते. एक उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते बारीक कापून ठेवलेली. कोथिंबीर घालते बारीक कापलेली. हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन घालते आणि मिक्स करून घेते आणि भजीचं पीठ मळून घेते. पाणी घातलेलं नाही आहे. अशा प्रकारे भजीचं पीठ मळून झालेलं आहे. ते हातात घेऊन पातळ असे भजी करून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात भजी तळून घेते.
अशा प्रकारे 2-3 वेळा परतून भजी शिजवून घेते छान. पालकची भजी शिजलेली आहे आणि कोलंबी पण शिजलेली आहे. आता काढून घेते. ते बाजूला काढून ठेवलेले पेडवे घेते. त्याला तांदळाचं पीठ आणि रवा लावून पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात फ्राय करायला ठेवते. वरून थोडंसं तेल घालते. पेडवे दोन्ही बाजूने फ्राय करून घेते. पेडवे भाजून झालेले आहेत. आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.